नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी महिषासुर मर्दिनी कशी झाली, कुणापासून वध झाला, हा महिषासुर कोण होता आणि कुणाच्या वंशामध्ये जन्म घेतला हे सांगणार आहे कथा तुम्हाला। खूप दिवसानंतर त्या ठिकाणी काय झालेलं होतं तर मरीची राक्षस होती त्या ठिकाणचे आणि कश्यप, त्या कश्यपचे असणारे संतान कोण झाले तर हिरण्य आणि हिरण्यकश्यप ही दोन झाले, तर आणि आदिती आणि दिती ही दोन बायका। आणि मग त्या ठिकाणी हे राक्षस जन्माला आले आदितीच्या पोटी दोन। लईच असणार तिला त्या ठिकाणी म्हणाले की मला प्रेमच पाहिजे आणि तू पारच्याच ठिकाणी सांगितलं की तू जर माझ्या ठिकाणी मला प्रेमाची भाषा करत आहेस कश्यपशी सांगते तर तुझ्या पोटी राक्षस येतील म्हणजे। आणि मग आता खूप त्रास होऊ लागला तिला आणि दोन राक्षस जन्माला आले हिरण्य आणि कश्यप। ह्याच्या पुढे असताना फक्त प्रल्हाद झाले आपले आणि त्याच्या पुढे विरोचन झाले आणि मग त्याच्याच वंशामधला हा कोण होता तर हा राक्षस भयंकर असताना माजलेला होता। आणि मग महिषासुर असणारा झाला आणि ह्याला भरपूर असं युद्ध करू लागले, सगळे देव जर्जर करून टाकले। कोणीही देव तिथं शिकला 1 वर्ष असणार त्या ठिकाणी 100 वर्षे इंद्र त्याहून गेले युद्ध करून, रात्र दिवस युद्ध केले पण तो काही थांबतच नव्हतं युद्ध। ब्रह्मदेव कंटाळून गेले आणि मग आता ह्याला कोण मारणार आहे, कसं करावं हे कोडं पडलं सर्वांना। आता काय करावं, आता ह्याला तर आपल्याला पुरुषाच्या ठिकाण मरण नाही, मग आता ह्याची निर्मिती कसं करावं अशा प्रकारे झालं। आणि मग त्या ठिकाणी सर्व देव इंद्रासोबत युद्ध झालं आणि इंद्राचा असणारा ऐरावत घेऊन तो पळून निघून गेला। इंद्र बी मग थाई मान झाला, कळना गेलं, पुन्हा महादेवाकडे गेले, महादेवाही थकून गेले आणि ब्रह्मदेव विचार करू लागले आता आपण काय करावं, विष्णूकडे जावं। सर्वाच्या ठिकाणी असणारा कोण आहे तर विष्णू आहे आणि त्याशिवाय आपण निवारण करू शकत नाही। मग विष्णूकडे गेले आणि सगळं गणाने सांगितलं त्या ठिकाणी। सांगितल्यानंतर विष्णूने काय केले, सगळे देव असणारे होते ते 33 देव एकत्र झाले, ब्रह्मदेव झाले, इंद्र झाले, वरुण झाले, सागर झाला, पर्वत झाले आणि मग सगळ्याच्या तेजापासून कोण झालं तर एक नारी उत्पन्न झाली आणि आवाज येऊ लागला, दन 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 दन, पाताळ गुरजू लागलं, आकाश गुरजू लागलं, वैकुंठ गुरजू लागलं। तिन्ही लोकांमध्ये हा भयंकर असणारा आवाज निघाला तर नारी असणारी भवानी माता आपली त्या ठिकाणी उत्पन्न झाली। आणि मग सगळ्या देवांनी कुणी असणार त्यांना काय दिलं, कशी निर्माण झाली या ठिकाणची, शंभूच्या ते मुखापासून महादेव त्या ठिकाणचं निर्माण झालं आणि देवी असणारी त्या ठिकाणी मग निर्माण झाली, देवीचं मुख त्या ठिकाणी निर्माण झालं, हेमापासून केश आणि दाढं निर्माण झाल्या। अशा प्रकारे पुन्हा चंद्रापासून असणारं इंद्राच्या तेजापासून मध्य झाले आणि मग पुन्हा देवीच्या असणाऱ्या वरुणापासून पृथ्वीपासून स्वयंभू झाली आणि नितंबनी झाली, ब्रह्मतेज त्या ठिकाणचं झालं, असं निर्माण झालं त्या ठिकाणी। सूर्याच्या तेजापासून पाय आणि अंगुलिका निर्माण झाल्या, पुन्हा अष्टतेजापासून करगुळ्या झाल्या, कुबेराने असणारं त्या ठिकाणी काय केलं तर नाशिका असणारा नाक निर्माण त्या ठिकाणी झालं देवीचं, प्रजापतीपासून तेज असणारं तेज निर्माण झालं, दात त्या ठिकाणचे उत्पन्न झाले, बावकाच्या तेजस्वी असणारे स्वयंभू आणि मूर्ती त्या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी निर्माण झाली। आकाश असतं लक 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 त्या ठिकाणी होऊ लागलं आणि मग त्या ठिकाणी देवी अशी उत्पन्न झाली आणि पर्वत असणार त्या ठिकाणी, पर्वताच असणार तिची वडील असणार तिथे त्या ठिकाणी हिमालय पर्वताची असणारी भवानी माता आणि हीच असणाऱ्या शंकराची पार्वती अशा प्रकारे निर्माण झाली। सगळ्या देवांनी तिला असणारं आशीर्वाद दिला त्या ठिकाणचा आणि महिषासुराचा वध करण्यासाठी मग थैमान माजू लागली त्या ठिकाणी, आवाज करू लागली आणि युद्ध करण्याला आरंभ करू लागली। मग पुन्हा काय झालं तर 10 दिशा त्या ठिकाणच्या अशा झाल्या तेजमय दिसू लागल्या, अंधार असणारा होता ते नाहीसा झाला आणि धुमाकूळ घालू लागली, युद्धाला आव्हान देऊ लागली आणि मग त्या ठिकाणी गेला युद्ध करण्यासाठी। मग सर्व देवांनी तिला काय केलं तर तिला पाहून आनंदले देव, त्रिभुवनात सर्व सुख वाटू लागलं, आनंद वाटू लागला। तिने लोकात ब्रह्मदेव नाचू लागले, विष्णू नाचू लागले, इंद्र नाचू लागले। आता म्हणले कुणी तर होईन असणारा शत्रू या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि आता आपल्याला भीचं काही कारण नाही। आता या ठिकाणी बरोबर असणारा कोण होणार आहे तर महिषासुर मरणार आहे। कसा मरल, आता काय करावं लागलेला महिषासुर मरण्यासाठी तर पर्वताने काय केलं, आपण जसं लेकीला आनंद देतात हुंडा दान तशा प्रकारे त्यांनी आपल्या लेकीला जर शत्रूंना असणारं चौकून घेरलं असलं तर तिला असणारं काय करावं तर तिला कोणी का असना तिच्यासोबत लढण्यासाठी राहावं म्हणून सिंह दिला आणि सिंह दिला
मग बरोबरीचा सिंह असणारा काय करायचा, जर आधी माया शक्तीला जर त्रास होऊ लागला तर स्वतःहून जायचा आणि शत्रूचा संहार करायचा. अशा प्रकारे सिंह त्या ठिकाणी दिलेला आहे. मग सिंहावर तिनं आवड झाली आणि मग जर जखम झाली आणि जर रक्त निघू लागलं तर काय करावं लागल, म्हणून तिला मधुपत्र असणार त्या ठिकाणी, म्हणजे असणारा आपला मध त्या ठिकाणी प्राशन करण्यासाठी तिच्या वडिलांना दिला. अशा प्रकारे पुन्हा विष्णूने तिला असणारं काय केलं तर चक्र त्या ठिकाणचं दिलं, महादेवानं त्रिशूळ दिलं आणि पुन्हा इंद्राने असणारं वज्र दिलं. अशा प्रकार सगळे असणारे त्या ठिकाणी काय करू लागले तर एक एक वस्तू त्या ठिकाणी शक्तीला देऊ लागले. इंद्रदेवाला वज्र देऊ लागला, ऐरावत हत्ती दिला, घंटा दिला, हत्तीच्या घंटा वाजण्यासाठी, जर शत्रू येत असले तर घंटा नाद व्हावा आणि देवी असणारी जागी व्हावी. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येक देवानं त्या ठिकाणचं काय काय दिलं. ब्रह्मदेवानं काय केलं तर कमंडू दिलं हातामध्ये आणि मग देवीला अर्पण करण्यासाठी पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी मग कमंडू दिलं आणि मग असणारी देवी ढाल दिली, तलवार दिली ब्रह्मदेवानं. अशा प्रकारे प्रत्येक देवाने तिला आणि मग क्षीरसागर समुद्रानं कसलं शुद्ध असणारं त्या ठिकाणी काय केलं तर सिंहासन दिलं समुद्राचं, समुद्रातून निघालं आणि मग असणारा हार गळ्यामधला कधीही न सुकणारा पांढरा शुभ्र हार गळ्यामध्ये घातला आपल्या मुलीच्या. अशा प्रकारे भरपूर असणारं त्या ठिकाणी दिली. चंद्र असणारं शुभ वर्णाचे दागदागिने दिली, चंद्रानं पांढरे शुभ्र अंगात चमचम चमचम चमकावे अशा प्रकारच्या अंगावर वस्त्र दिले त्या ठिकाणचे घालण्यासाठी. पुन्हा असणारं काय केलं तर त्या ठिकाणी सर्व दागिने कानातले, नाकातले, मोत्याचे हारा अशा प्रकारच्या त्या ठिकाणी दिल्या. समुद्रानं काय केलं शोभेमान त्या ठिकाणी दिले. पर्वत हिमालय असणारं सिंहासन अर्पण केलं. अशा प्रकारे प्रत्येक त्या ठिकाणी आत्तासाने दिलं. ब्रह्मांड आता जळतं की काय असं वाटू लागलं. मग पुन्हा विजा चमकू लागल्या, चमचम चमचम चमकल्या. इतकं देवी रागात आली, देवी रागात आली की काही सांगायचं नाही. आता ब्रह्मांड शुमा होतं की का तारे तुटतेत का चंद्र सूर्य खाली पडतेत आणि मग इतका महिषासुरावर होतं मारणं तर त्यानं चंद्र सूर्य व्हायचा आणि सगळं तेज प्रकाशित दिवसभर व्हायचा. पुन्हा संध्याकाळी चंद्र व्हायचा. पुन्हा पृथ्वीमध्ये जे आहे ते रोमांच त्या ठिकाणची व्हायचा. सगळी पृथ्वीमध्ये आपणच करायचा, म्हणून त्यानं पाऊस आपणच पाडायचा. ही सर्व कोण करत होतं तर महिषासूर करत होता. आणि मग त्याला एवढ्या विद्या येत होत्या, एवढ्या विद्या येत होत्या की त्याला देवाला असल्या त्यानं ऐकत नव्हता. म्हणून त्याचं मरण असलेलं नारीच्या हातून होतं, देवाच्या हातून मरण नव्हतं. पुन्हा त्याला मारणं फार कठीण झालेलं होतं आणि धुमाकूळ घातला होता पृथ्वीवर. सूर्यचंद्र ब्रह्मदेव विष्णू हे सगळे आपले स्थान सोडून गेले होते. इंद्र कंटाळून कुठं जावं, जंगलामध्ये जावं, कुठं जावं अशा प्रकारची चिंता करू लागला होता. तरी जायचं ब्रह्मदेवाकडे, ब्रह्माने विष्णूकडे जायचं, विष्णू महादेवाकडे जायचं. अशा घटना त्या ठिकाणी घडू लागल्या.